ब्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज तुम्हाला माझा शॉपिंगचा ब्लॉग बघायला भेटेल। आज जायचं आहे शॉपिंगला, खूप मोठी शॉपिंग करायची आहे। कशासाठी ते तुम्हाला समोर कळेलच, तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल। तर आता वाजलेले आहेत 9:30, घरचं थोडंफार आवरणं झालंय। आता उरलेलं आवरणं ताई करतील, कारण मी जाणार आहे, ताईला सोडून जाणार आहे आज। आणि आई मावशी वगैरे बसने येत आहेत। तर बघा, आज सोमवार आहे, पण मी इथं थांबलेली आहे आदिलाबादमध्ये। मी काही आरमूरला गेली नाही। यांनी सौरभला घेऊन आरमूरला गेलेत। सौरभ आता स्कूलला गेला असेल, यांनी ऑफिसला गेले असतील। तर मला आज दिवसभर शॉपिंग झाली की आरमूरला निघायचे बसनी। तर मी आणि अभिनव इव्हनिंग निघू मग। तर मी मुद्दामून शॉपिंगसाठीच मग इथं थांबले। तर आता परत यांना कशाला बोलवायचं, मग यांनी येणार, अजून आम्हाला सकाळी जावं लागेल। त्यापेक्षा मग मी आणि अभिनव गेलं तर परवडतं, असा आमचा प्लॅन ठरला। आणि आता बघा, आईचीच वाट बघत बसले। माझं झालंय तयारी। अभिनवला मी इथंच घरीच ठेवून जाणार आहे। मनीषाताई राहतील तर मग अभिनव राहील ताईकडेच। चला मग। तर बघा, मी शॉपिंगला जाणार आहे। सोडून जाणार आहे, सोडून। अभिनव बॉन्डिंग, अरे इसका बॉन्डिंग। अरे अरे अभिनव है ना आपके पास? अभिनव को छोड़ के जा रही ना? नहीं अभिनव और आप रुको, फिर अभी आना ही पड़ेगा। चला जाऊया आता, आपण सगळे जाऊया। नाही थांबा, तुम्हाला सांगते मी। मी ताईला बोलले की चला म्हणून। तर काय बोलल्या ताई? इकडे या, सांग। थोडा वेळ लागेल म्हणलं। तुम्ही असं म्हणलात? फेस दाखवा, एकदा दाखवा। तसं म्हणला ना? मला ताई काय म्हणल्या, प्रणव आणि गौरवला 12ला आणायचं असते, परत जा परत या, उगा नको, ऊन आहे, तूच जाऊन ये, मी घरीच थांबते। काही लावून सांगायचं, काही म्हणजे कुछ भी। डोक्यावर हात ठेवा, पटकन। आता बोला, आता कळलं का तुम्हाला? तर मला चला, मी थांबते, तुम्ही रेडी व्हा। आई मावशी वगैरे आल्या, ताईसोबत चांगल्या गप्पा झाल्या। ताईने सगळं घर वगैरे फिरून दाखवलं, कारण मावशी पहिल्यांदाच आली होती। वास्तुशांतीला मावशीचं येणं नव्हतं झालं, तर मग आम्हाला खूप घाई होती। तर ताईला बाय करून मग आम्ही निघालो आता शॉपिंगला। बाय। तर बघा, आता आम्ही आलो एशियनमध्ये। तर नेहमी साड्या आम्ही इथूनच घेतो, तर इथं आलो, मग बऱ्याच अशा साड्या बघितल्या। आणि आता माझ्या मावस भावाचं लग्न आहे, तर त्यासाठीचीच ही शॉपिंग होती। तर मावशीसाठी वरमाईची साडी बघायची होती। म्हणलं आता ग्रीन कलर कॉमन होऊन गेलाय, आजकाल कोणी वेगवेगळाही कलर घेणं चाललेलं आहे। तर मग मावशीला ती वाली साडी घेतली, खूपच सुंदर होती। त्यानंतर बऱ्याच अशा साड्या बघितल्या। मावशीला बरेच असे आहेर घ्यायचे होते, तर ते सगळं बघणं झालं। आणि माझ्या आजोबाकडचा म्हणजे मावशीला वगैरे आहेर असतो, तर ते सगळ्या साड्या वगैरे घेणं झालं। आम्ही पण थोड्याफार बघितल्या, पण एवढ्या काही आवडल्या नाही। तर सगळी अशी आमची शॉपिंग झाली। 4-5 दुकानं आम्ही इकडं तिकडं फिरलो। आणि आज सगळं घाईतच झालं, कारण मला जायचं होतं आरमूरला, तर मला जायला 3-4 तासाच्या जवळ लागल। तर मग मला लवकरच निघायचं होतं। तर मग असं फटाफट सगळ्या साड्या वगैरे घेऊन आम्ही मॅचिंग सेंटरला गेलो। आणि थोडीशी आमची गडबड पण झाली। मॅचिंग सेंटरला जाऊन बघतो तर काय एक साडी कमी होती। परत त्या शॉपला गेलो आम्ही। बिलिंगमध्ये काही ती पकडली नव्हती, पण 1-1.5 तास आपण टाईम घालून साडी सिलेक्ट केलेली तशीच राहिली, तर मग परत तेच बघा अवघड होऊन जातं। म्हणून मग जाऊन ती साडी परत घेऊन आलो, परत मॅचिंग सेंटरला आलो, असं सगळं झालं। आणि एक साडी अजून राहिली होती, परत एका शॉपमध्ये गेलो। आणि ही आहे माझी छोटी मावशी। तर बघा, त्यानंतर मग इथं बिल वगैरे केलं, तर एशियनमध्ये 25,000चं जर बिल झालं ना, तर एक ड्रेसिंग टेबल फ्री होता। तर इथं मग त्याची एंट्री वगैरे केली, कारण 2 महिन्याच्या आत तुमचे 25,000 झालं तर तुम्हाला ड्रेसिंग। आणि मग त्या सगळ्यांना मी मॅचिंग सेंटरला सोडून मी रिटर्न यायले घरी, कारण मला जायचं आहे, तर मला उशीर होईल म्हणून त्यांचं म्हणणं होतं की तू जा, आम्ही आता मॅचिंग सेंटरवर सगळं घेऊन मग आम्ही ट्रेनसाठी जातो। घरी आले, ताईनं खिचडी करून ठेवली होती, थोडीशी खिचडी घाई खाल्ली आणि आता मी निघाले। बाय। चला, आता मी निघाले आरमूर। 4:30 वाजलेत, मला जायला 3 तास लागतात। बाय बाय प्रणू। खूप लेट झाला होता, मला वाटलं होतं की 3:30-4 पर्यंत सगळं होईल, पण 4:30च्या पुढे गेलाय टाईम। तर ऑटोही भेटला नाही, मला चलत जावं लागलं तिथपर्यंत, म्हणजे जिथं बस येते तिथपर्यंत। आणि नंतर बसमध्ये चढले,
पण पाऊस चालू झाला आणि बसमध्ये जागा पण नव्हती. 2 बाया बसून होत्या, त्यांच्याजवळ डुग्गूला बसवलं आणि मी उभी होते. मग थोड्या वेळाच्या नंतर मला ही जागा भेटली आणि आता हा पाऊस कुठपर्यंत राहतो काय माहीत. आणि अचानकच पाऊस चालू झाला, सगळा वेदरच चेंज झाला आणि माझा आणि डुग्गूचा आता प्रवास चालू झाला. मग मला डुग्गू प्रवासात असलं तर मला बिलकुल टेन्शन वाटत नाही, कारण तो बिलकुल सतवत नाही. पण जर सौरभ असला ना, सौरभ खूप जास्त सतवतो, म्हणजे त्याला प्रवास बिलकुल आवडत नाही. गाडीत बसलं किंवा बसमध्ये बसलं कीच तो म्हणायला लागतो की अजून किती वेळ, कधी पोहोचतो आपण, असे प्रश्न त्याचे चालू होतात. पण डुग्गू कधीच काही म्हणत नाही. मम्मा हे काय, मम्मा ते काय, हे असंच का, हे तसंच का, असे प्रश्न आता आमचे चालू झालेत. आणि इतके क्वेश्चन करत होता डुग्गू. तर मी ग्रेप्स सोबत आणले होते, तर बघा डुग्गूला मस्त असे ग्रेप्स खायला दिले. आणि मावशीला, आईला वगैरे सगळ्यांना सोडून यायला मला बिलकुल चांगलं वाटत नव्हतं, कारण त्यांना बरंच अजून काम होतं. पण आता मला इकडे यायचं म्हणून सगळं कॅन्सल करून त्यांनी आता डायरेक्ट ट्रेनला जाणार होते. आणि सगळं म्हणजे नेहमी मी आदिलाबादला जाते, पण त्यांचं पण येणं सोमवारीच ठरलं. मग आता जर मी आज थांबले असते तर मग उद्याचाही दिवस लेकरांची स्कूल गेली असती आणि मी सौरभला समोर पाठवलं होतं, म्हणून मला जाणं होतं. तर बघा आता माझ्या मावस भावाचं लग्न आहे 21 एप्रिलला, तर तीच तयारी आमची चाललेली आहे. मग मी आणि अभिनव असं करत आता पोहोचलो आरमूरमध्ये. तर आम्हाला 8:15 ते 8:30 वाजले इथं यायला. आणि असा सगळा आजचा दिवस गेला. शॉपिंगचं काही मला तितकं दाखवणं झालं नाही, कारण ते शॉपवाले व्हिडिओ काढू नका म्हणत होते, तर त्यात मला तेवढं काही घेणं झालं नाही. आणि ज्यांच्यासाठी साड्या घेतल्या त्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवणं, असं सगळं झालं. चला बाय.